भुजबळ साहेब नमस्कार, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, मंत्र्यांना, खासदारांना खरंच अशा सूचना मिळालेल्या आहेत का की एक ठराविक निधी त्यांनी पक्ष निधीसाठी द्यायचा आहे आणि जर तो निधी ते ठराविक मंत्री, आमदार, खासदार देऊ शकले नाहीत तर त्यांचा राजीनामा घेण्यात येईल? भुजबळ साहेब, बघा, ही मागची जी मीटिंग बोलतोय मी. नमस्कार, तो आवाज येतोय माझ्यापर्यंत? हा, बोला बोला. मी ऐकलंय तुमचं सगळं. आता प्रश्न असा आहे की मागच्या ह्या मीटिंग मध्ये पहिली चर्चा झाली ती आता हे जे बूथ वाईज जे आहेत सरकारी अधिकारी, BLO, BLA वगैरे जे आहेत ते फिरणार आहेत आणि योग्य असे जे कोण मतदार आहेत, अयोग्य कोण आहेत त्याचा जो आहे धुंडाळा घेणार आहे, त्याबद्दल बरीचशी चर्चा झाली आणि आमदारांनी त्याबद्दल त्यांच्या शंका कुशंका विचारल्या. त्यानंतर जे आहे एका आमदाराने विचारलं की आम्हाला आता अजूनही निधी मिळाला नाही, तो निधी मिळणार की नाही, काय होणार आहे आमचं? त्यावेळी मी उभा राहिलो आणि मी त्यांना सांगितलं की एक कमिटी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये BJPचे 2 आहेत, शिंदे साहेबांचे 2 आहेत आणि आमच्या पक्षातर्फे मी आणि मुश्रीफ, अगोदर तटकरे पण होते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा सगळा निधी कुठल्याही शिवसेनेचा असेल किंवा BJPचा असेल, कोणी असलेला निधी किंवा पालकमंत्री यांनी जे आहे सर्व आमदारांना समप्रमाणातच वाटून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये BJPला जास्त आणि राष्ट्रवादीला कमी असं होता कामा नये. आणि मग त्या संदर्भातलं एक सूत्र ठरलंय आणि ते स्वाभाविक आहेत. आमचे कमी असतील तर त्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसे येतील. 2 नंबरला शिंदे त्यांचे आमदार आहेत, त्या प्रमाणात येतील आणि भाजपचे आहेत, जास्त आहेत, त्यांच्याकडे जास्त आहेत. परंतु वैयक्तिकरित्या सगळ्यांना सारखा निधी मिळेल ही चर्चा झाली. याच्यामध्ये पार्थ पवार यांनी अजिबात भाग घेतलेला नाही. किंवा मला असं वाटतं ते त्यावेळेला काय फोन आला म्हणून बाहेर गेले असतील, पण त्यांनी असा कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये काढलेला नाही. आमदारांचा प्रश्न होता, त्याला मी उत्तर दिलं. तुम्ही आता सांगितलं प्रत्येक आमदाराला वैयक्तिक मिळणार